हा कार्यक्रम संग्रहित असल्याने ध्वनिचित्रमुद्रण सदोष असण्याची शक्यता आहे. मास्टर दीनानाथ मंगेशकर मराठी रंगभूमीवरचं एक लोभसवाणं लेणं. गोव्यामध्ये 1900 मध्ये मंगेशीच्या मंदिराजवळच्या एका छोट्याशा घरात त्यांचा जन्म झाला आणि वयाच्या फक्त 42व्या वर्षी 24 एप्रिल 1942 रोजी त्यांचं पुण्यामध्ये निधन झालं. परंतु दीनानाथ मंगेशकरांनं मराठी रंगभूमीला जे दिलं आणि त्यांनी पुन्हा श्रीमती लता मंगेशकर यांच्या रूपानं मराठी नव्हे तर संबंध भारताच्या संगीताला जे दिलं ते इतके अमोल आहे की त्याबद्दल बोलण्यासाठी आज खुद्द श्रीमती लता मंगेशकर इथं आल्यात आणि त्यांच्याकडून त्यांच्या वडिलांच्या सर्व आठवणी, तो सगळा काळ जेवढा ऐकता येईल तेवढा ऐकण्याचा प्रयत्न आज आपण करणार आहोत. लताबाई, तुम्हाला सुरुवातीलाच विचारावं वाटतं की वडिलांच्या तुम्ही लाडक्या, वडिलांनी तुम्हाला काय दिलं या संबंधी पुष्कळ उल्लेख आहेत, पण तुमच्या गळ्यामध्ये जो गंधार आहे तो गंधार ही तुमच्या वडिलांनी तुम्हाला सांगितलेली आणि तुमच्याजवळ असलेली सर्वात मोठी देणगी असं मानलं जातं. तर हा गंधार म्हणजे नेमकं काय? तुमच्या गळ्यात गंधार आहे म्हणजे काय आहे हे जरा आधीच सुरुवातीला सांगा. मला हा प्रश्न खूप लोकांनी विचारलाय आणि यावरती लिहिलंही गेलंय खूप. पण गळ्यात गंधार म्हणजे ते काही लॉकेट नाही. पण मला असं वाटतं की एखाद्या गायकाचा अचूक गंधार जर सुरेल लागला तर तोच गळ्यातला गंधार असं बाबा म्हणत असतील. आणि मला वाटतं की ते नेहमी असं म्हणायचे की चटकन जर तुझा गंधार लागला तर तुझ्या पायाशी लक्ष्मी असेल. आणि हे बालगंधर्वांबद्दलही त्यांनी म्हटलेलं आहे. पण एक सांगा की आम्हाला जे समजते ते असं की तंबोऱ्याच्या तारा जर नीट जुळलेल्या असतील तर त्याच्यामध्ये जो गंधार लागतो तोच गंधार गळ्यातून येतो असं म्हणतात. हे खरं का? आणि जर खरं असेल तर तसा गंधार तुमच्या गळ्यातून येतो असं आम्ही म्हणायचं का? नाही, तंबोरा अगर म्हणजे सुरात जर लागला तर त्याच्यामध्ये गंधार ऐकू येतो आणि फारच जोरात ऐकू येतो तो. हे खरं आहे. आणि तसाच जर सुरेल गंधार जर आपल्या गळ्यात लागत असेल तर त्याचं जास्त महत्व आहे असं मला वाटतं. पण असं आम्ही म्हटलं तर बरोबर होईल का की तुमच्या गळ्यात गंधार आहे की तुमच्याकडे जी सगळी देणगी आहे ही सगळी दैवी किंवा ईश्वरी देणगी आहे असं तुम्ही मानता का? दैवी ईश्वरी देणगी तर आहेच आणि माझ्या वडिलांचा आशीर्वाद आहे. वडिलांचा आशीर्वाद तर आहे, पण असं सांगा की वडील असं म्हणत असत की बालगंधर्वांच्या गळ्यामध्ये गंधार आहे परंतु माझ्या नाही आणि तो तुमच्या गळ्यामध्ये आहे. तर बालगंधर्वांच्या गळ्यातला गंधार आणि तुमच्या गळ्यातला गंधार याच्यामध्ये काही पुन्हा फरक आहे का? नाही, फरक गंधारामध्ये काही नाही. गंधार गंधारच आहे. गंधारच आहे. आणि तो सुरेल लागला की चांगला असं बाबा म्हणायचे. कदाचित असंही असेल की त्यांना असं वाटत असेल की त्यांच्या गळ्यामध्ये तसा गंधार लागत नसेल असं त्यांची कल्पना असेल, पण मला असं वाटत नाही. त्यांचे सगळे सूर अतिशय सुरात लागायचे. अरे वा. आता एक मुख्य विषय असा आहे की शेवटी तुम्हाला त्यांनी गाण्याचं जे शिक्षण दिलं तर आम्ही वाचलं ते असं की तुम्ही 4 वर्षाच्या होता, तुमचा इंदोरला जन्म झाला आणि इंदोरच्या त्या राजवाड्यावरचा झेंडा जेव्हा खाली उतरला जात असे त्यावेळेला जी सनई वाजत असे त्या सनईच्या सुरामधलाच राग मला द्या असा तुम्ही वडिलांकडे हट्ट धरला असं आम्ही आपलं वाचलंय. तर आणि मग तुमचं प्रत्यक्ष शिक्षण किंवा हे कसं सुरू झालं? नाही, मला जे लक्षात आहे कारण इंदोरला सनई वाजत असे आणि मला ते सूर आठवतातही. पण माझं जे शिक्षण सुरू झालं ते असं की मी एकदा लहानपणी माझ्या वडिलांकडे एक शिष्य येत होते आणि ते गात बसले होते. तर माझ्या वडिलांनी त्यांना सांगितलं की तू जरा थोड्या वेळ रियाज कर, मी जरा बाहेर जाऊन येतो. आणि मी बाहेर खेळत होते, आशा आणि मीना आम्ही खेळत होतो. तर तो गात असताना मला असं वाटलं की हा बरोबर गात नाहीये, म्हणून मी आत गेले आणि त्याला ती चीज म्हणून दाखवली. एक तुम्हाला मध्येच विचारतो की तो शिष्य किती वर्षाचा होता आणि तुम्ही किती वर्षाच्या होत्या? नाही, शिष्य मोठा होता, कमीत कमी 20-22 वर्षाचा असेल आणि
मी फार लहान होते, 4-5 वर्षाची असेल. बर. तर त्याला ते मी म्हणून दाखवत असताना बाबांनी ऐकलं बाहेरून. हा, हा, आणि मला दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी हा, हा, उठवलं हा, हा. 6 वाजता. पण तो राग कोणता होता जो शिष्य गात होता? पुर्या धनश्री होता. कोरिया धनुष्य होता. जी. अच्छा. आणि तीच चीज मला त्यांनी सकाळी 6 वाजता सुरू केली. अरे वा. आणि असं माझं गाण्याचं शिक्षण सुरू झालं. हो, हो. पण त्याआधी मात्र मी गात असे. हा. आणि जास्त करून सैगलची गाणी मी खूप गात असे. आणि सैगल ही माझ्या वडिलांनाही आवडायचे. हो, हो, हो. तर त्यांची गाणी मी गायचे आणि बाबांच्या चिजाई गायचे, नाटकातली गाणी गायचे. हो, हो. ते जरी त्यांनी ऐकलं नसेल कदाचित, पण ज्यावेळेला त्यांनी सुरू केलं त्यावेळेला मात्र सिरियसली सुरू केलं की हिला आता शिकवलं पाहिजे. हो, हो. पण सकाळी उठल्यापासून बाबा गातायत आणि तुम्ही गाताय असंच घरामध्ये चाललं होतं असं हो, समजायचं. गाणं म्हणजे असायचंच कायम. असायचं. हो. पण मग तुम्ही सांगलीला गेलात जी. त्यानंतर. नाही, आणि मी सांगलीतच होते त्यावेळेला. सांगलीतच होता. हा. पण मग सांगलीमध्ये तुम्ही काहीतरी शाळेमध्ये गेलात आणि तिथं तुम्ही गायला सुरुवात केली असं जे काही आहे ते काय घडलं नेमकं? ते असं घडलं की माझी आते बहीण आहे, हा. ती शाळेत जायची. आमच्या घराशेजारी हम्म. मुरलीधराची शाळा होती हम्म. आणि त्या देवळामध्येच शाळा होती. आणि तिथं एक दिवस मी तिला म्हटलं मी तुझ्याबरोबर येते. आणि ती मला वाटतं काहीतरी 3री का 4थीत असेल. आणि मी तिच्याबरोबर गेले. तर त्यांचा गायनाचा तास असायचा. हो, हो. आणि मला थोडंसं आठवतं, नेनेबाई त्यांचं नाव असावं. बरं. तर त्या ज्यावेळेला आल्या आणि त्यांनी सुरू केलं, तर मी उठून उभे राहिले आणि मी हात असा वर करून सांगितलं की मला पण येतं गायला. बरं. तर त्या म्हणाल्या, कोणाची मुलगी तू? हं. तर म्हटलं मी मास्टर दिनानाथांची मुलगी आहे. हा. अच्छा, मग काय म्हणणार तू? मला खूप राग येतात. हा. मी हिंडोल म्हणून दाखवला त्यांना. हा. मग त्या मला त्यांचा तास संपल्यावरती घेऊन गेल्या आतमध्ये. आणि बाकी सगळी जी शिक्षक मंडळी बसली होती त्यांच्यासमोर त्यांनी मला मग आणि काही चिजा गायला लावल्या. आणि मग तिथं सुरूच झालं गायला. हा, म्हणजे गाणं चालूच होतं. बरं, तुम्ही बाबांच्या बरोबर असे पहिल्यांदी जाहीर जलशामध्ये कुठे गायलात? हा, मी सोलापूरला गायले. मला वाटतं 38-39 साल असावं. हा, 10-11 वर्षाचे होतात. 9-1 वर्षाची 9 असेल. वर्षाचे हा. होतात. हा. तर त्यावेळेला मी पहिल्यांदा माझ्या वडिलांचा एक जलसा ठरवायला लोक आले होते. हा, हा. मी त्यांना सांगितलं की बाबा मी पण गाते तुमच्याबरोबर. हो. तर मला म्हणाले तू काय गाणार आहेस? हा. तर म्हटलं गाईन ना, तुमची नाटकातली गाणी गाईन. राग कुठला गाणार आहेस? हो, हो. म्हटलं खंबावती गाईन. हा, तर हा. तुला येतो का? हा. म्हटलं तुम्ही सांगा. हं. आणि मग त्यांनी मला तो शिकवला हो, हो. आणि मी त्यांच्याबरोबर गायले. हो, हो. तर आधी मी गायला बसले होते आणि मग ते गायले. अच्छा. तर मी थोड्या वेळ गायले आणि तिथंच झोपले स्टेजवरती. पण एक सांगा की हे जे रागांची नावं वगैरे ही जी सगळी तुम्ही भराभर बोलत होतात आणि हे जे सगळं करत होतात याच्यामध्ये दिव्य शक्तीचा जो काही भाग मगाशी मी उल्लेख केला तो म्हणजे पाठांतर, एक पाठीपणा, अशा काही गोष्टी तुमच्यामध्ये पहिल्यापासून होत्या का? कशातनं आलं हे सगळं? नाही, मी एक पाठी तर होते. म्हणजे मी ऐकलं की मला सगळं पाठ व्हायचं. अच्छा. माझे वडील गात असले की मला सगळं अगदी लक्षात राहायचं. नाटकातली सुद्धा गाणी लक्षात राहायची. आणि हा एक मला वाटतं बाबांमध्ये पण हाच गुण होता आणि हो. कदाचित त्यांच्याकडूनच मला तो मिळाला अरे वा. असावा. बरं, बाबांच्या हा संबंध असताना तुम्ही नाट्य क्षेत्रामध्ये शिरण्याचा जो प्रयत्न काही केलात तो नेमके विक्रम तुम्ही काय काय केले? तुम्ही नाटकात भूमिका केव्हा केल्यात? पहिली भूमिका केव्हा केली? नाही, मी नाटकामध्ये भूमिका अशी केली की मला तुम्हाला माहितीये की कोणी जे काम माणूस करत असतो त्याची मुलं बहुतेक तेच करायला मागतात. तर मी बाबांना नेहमी म्हणायचे की मला नाटकात काम करायचं. तर ते काय करायचे, कधी कधी आपलं उगीच आम्हाला हे करण्यासाठी, चल तू आता बस आणि कुसुम कुमुद आम्ही जाऊन बसायचे स्टेजवरती, मी माझी बहीण असे. पण पुढे काय झालं की ज्यावेळेला आम्ही पंढरपूरला गेलो होतो, आमचा मुक्काम होता आणि वडील आले होते मुंबईला. तर मी गणपतराव मोहित्यांना सांगितलं की मला युवराजाची भूमिका करायची आहे पुण्यप्रभामध्ये. तर त्यांनी मला ती बसवली. आणि मला माहित होतं की बाबांना आवडत नाही नाटकात काम केलेलं, पण तरी मी धाडस करून तो प्रयोग होता त्याच्यात काम केलं. आणि दुसऱ्या दिवशी बाबा परत आले आणि त्यांना माईंनी सांगितलं की लतानी असं असं काल काम केलं. तेव्हा त्यांनी मला असं बोलवलं आणि मी त्यांना फार घाबरायचे, विशेषतः त्यांच्या डोळ्याला. आणि ते डोळे पाहिले की मला भीती वाटायची. तर मी जाऊन उभे राहिले. तर मला म्हणे, केलंस काम? हो केलं. फुट्टल मागेल, फुट्टूल असं गोव्याच्या भाषेत बोलले, मला काही कळलं नाही. पण मग नंतर म्हणाले की ठीक आहे आता केलंच आहे आणि हिला आवडतच आहे, तर मग कोठीवाल्यांनी त्यांनी बोलवलं
आणि त्यांना सांगितलं की हिच्यासाठी एक नाटक लिहा आणि हो. त्यांनी गुरुकुल नाटक लिहिलं लिहिलं. अच्छा. आणि त्या नाटकामध्ये मी कृष्णाची भूमिका केली होती वा आणि मीनानी सुदामाची वा. आणि त्या नाटकाचं म्युझिक दिनकररावांनी केलं होतं. हो का? कामण्णा कामण्णा. त्यांनी म्युझिक वा केलं वा. म्हणजे म्युझिक विनोदी नव्हतं ना? नाही ते फार छान गायचे, चांगलं गायचं. अतिशय सुरेख गायचे. अच्छा. हं. आता एक भाग असा आहे की आणखीन तुम्ही नाटकामध्ये काही कामं केली आणि बाबांना सांगून केली आणि बाबांचं न कळत केली. त्याच्यामध्ये एकदा तुम्ही असं म्हणालात की बाबांना की मी तुमच्यासारखा आता हातवारे करून गाणार आहे. तो काय हां. प्रसंग होता? तो नाटकाचा नाहीये. तर हां. पुण्याला आमचा एक कार्यक्रम होता, जलसा जलसा. होता आणि बाबा होते आणि इतरही काही आर्टिस्ट होते. तर त्या दिवशी मी बाबांना सांगितलं, की मी आज जाऊन गाणार आहे आणि तुमच्यासारखे हात वर करून गाणार आहे. तर ते हसले आणि मी जाऊन बसले आणि अगदी तसंच करून गायले. ते दिनकररावांनी बाहेरून पाहिलं आणि ते आत येऊन म्हणाले, की "वाह! बाप से बेटा सवाई" म्हणून. वा. तर तो एक प्रसंग आहे म्हणजे. आणि नाटकातला? नाटकातला आमची कंपनी पाचोऱ्याला होती. बरं. त्यावेळेला म्हणजे आमची फारशी चांगली ही नव्हती परिस्थिती. हां. पण अचानक बाबांना कळलं, की नारदाची भूमिका करणारा माणूस आजारी पडलाय आणि तो खूपच ताप वगैरे आहे. तर मला म्हणाले, "का आता करायचं काय? कोणाला सांगू? आणि नाटक तर संध्याकाळी आहे." तर मी बाबांना म्हटलं, "बाबा मी करते ना काम नारदाचं. मला सगळं पाठ आहे." तर त्यांना थोडा पहिल्यांदा असा संकोच वाटला, की हा एवढासा नारद हो, आणि मी बरोबर. एवढा मोठा अर्जुन. तर मला म्हणाले थोडासा विचार करून म्हणाले, "ठीक आहे, करून टाक." हां. आणि त्यांनी तारदाळकरांना सांगितलं, की हिची जरा गाणी बघून घ्या. हो, हो. आणि मी जाऊन त्या दिवशी रात्री नाटकात काम केलं आणि नाटकात जाण्याच्या आधी मी स्टेजवर बाबांना सांगितलं, की "बाबा आज एका गाण्याला मी वन्स मोर घेणार आहे." वा. तर मला म्हणे, "बघू, बघू." हां, हां. म्हटलं, "नक्की, पावानं वामनाला घेणार मी." वा. आणि मी खरोखर त्या गाण्याला मला वन्स मोर पडला त्या दिवशी. आणि ते तुम्ही गाणं बाहेर पडद्यावर येऊन बोलला असाल हो. आणि पहिलं सगळी आधीची 2 गाणी आधीची आतमध्ये. झाली आतमध्ये नाही, हां. बाहेरच आहेत. हां. पण ते काय असतं, की आपल्याकडे पूर्वी ते पडदा टाकायचे हो. समोरचा आणि मग मागचं हे बरं. बदलायचं. वा. तर त्या गाण्यामध्येच ते बदलत असायचे. हो. तर ते गाणं वरच्या समोरच्या पडद्यापाशी येऊन मला गावं लागायचं. बरं. तर ते मी गायले आणि मग बाबांनी मला आत गेल्यावर उचलून वगैरे घेतलं आणि खूप कौतुक केलं माझं. वा. आता हे सर्व गाणं ज्या दीनानाथांकडनं तुम्ही घेतलं, हं. त्या दीनानाथांचं गाणं कसं होतं आणि दीनानाथांचे गुरु कोण? ते कसे शिकले? ही सगळी माहिती जरा तुमच्याकडनं पाहिजे. कारण आपण आता गोव्यापासून सुरुवात करूया. कारण गोव्याला असताना त्यांनी पहिल्यांदी हे सगळे संगीताचे धडे कोणाकडनं घेतले? म्हणजे हे सगळं आम्ही ऐकलेलं आहे कारण हां, काही बरोबर. माझा जन्म झालेला नव्हता. पण बाबांनी बाबा माशेलकरांकडे बाबा शिकले. हं, हं. आणि मला वाटतं ते मंगेशीच्या अगदी शेजारीच असा त्या डोंगराच्या पलीकडे हं, हं. त्यांचं घर होतं आणि बाबा त्यांच्याकडे शिकायला जायचे. आणि त्यांनी त्यांच्याकडे गाणं तर शिकलेच, पण सारंगी पण शिकले होते हां. आणि सारंगी फार चांगली हो, वाजवायचे ते. हो. त्यावेळेला काही जे गोव्यातलं जे सगळं वातावरण होतं, त्यामध्ये त्यांच्या आयुष्यामध्ये आलेले काही प्रसंग की एखादा प्रसंग, एखादी आठवण? एक आठवण म्हणजे ते नेहमी सांगायचे, की त्यांना असं वाटायचं, की मंगेश आपल्या पाठीशी आहे, असं वाह! त्यांना नेहमी फिलिंग असायचं. तर त्यातला एक प्रसंग असा, की बाबा संध्याकाळ झाली होती आणि माशेलकरांकडनं परत येतो. शिकून परत येत होते हां, हां. आणि डोंगर ओलांडताना जशी-जशी संध्याकाळ व्हायला लागली, रात्र व्हायला लागली, तर ते फिरून यायचे आणि परत त्याच जागेवर यायचे. हो, हो. आणि त्यांना मंगेशीचा रस्ताही सापडेना आणि त्यांना काय करावं ते कळेना. ते मला सांगायचे, की मला अगदी रडू यायला लागलं, की आता हो. आपण कसे पोहोचणार घरी. हां. आणि त्यांना मधून-मधून मशाली दिसायच्या अच्छा. आणि ते ज्याला जरा आपण चकवा म्हणतो चकवा तसं? म्हणतो त्या टाईपचा. बरं, आपल्याकडे बरं. ह्याला चकवाच म्हणतात. हां. तर थोड्या वेळाने त्यांनी पाहिलं एक अगदी उपरणं घेतलेला वरती हे पटका बांधलेला असा एक ब्राह्मण त्यांना दिसला आणि त्यांनी सांगितलं, की "कुठे जायचंय रे बाळ?" तर ते म्हणाले, "मंगेशीला जायचंय." "मंगेशीला ना? ये ना असं माझ्या मागे-मागे, मी तुला दाखवतो रस्ता." आणि म्हणे मी त्यांच्या मागे-मागे गेलो. मला काही कल्पना नव्हती. आणि असं त्यांनी सांगितलं, की "ते मंगेशी आहे." वाह! आणि असं सांगून असं वळणावरती तो माणूस नाहीसा झाला. अरे! तर त्यांना असं त्या दिवसापासून वाटायचं, की ते मंगेशच होते अरे वाह! आणि त्यांनीच मला रस्ता रस्ता दाखवला. दाखवला. 56 दिवसामध्ये ते मंगेशीचं नाव सुद्धा मंगेशाचं सतत घेत असत. सतत घेत असत. हां, हां. म्हणजे उठले काही त्यांना जेवणाच्या वेळेला बसताना काही करताना मंगेश, मंगेश. अरे वाह! मंगेश असं म्हणायचे. अरे वाह! त्यानंतर त्यांना गुरु कोण भेटले?
कारण ग्वाल्हेरी चिजांचा वगैरे असे पुष्कळ उल्लेख आहे. हो. कोणी त्यांना ते सगळं दिलं? नाही म्हणजे मला जी माहिती आहे त्याप्रमाणे हद्दू खा आणि हस्सू खा यांच्या घराण्यातले रहमत खा साहेब म्हणून होते. त्यांच्याकडे त्यांनी गाणं शिकले. ते गाणं शिकले आणि रहमत खा साहेब हे अगदी साधू पुरुष होते. म्हणजे गाणं तर होतंच चांगलं त्यांचं. पण एरवी ते अगदी कलंदर असा माणूस. अगदी म्हणजे हा. त्यांना अगदी कशाची पर्वा नाही. पण म्हणजे ग्वाल्हेरी चिजा ज्या आल्या त्या रहमत खान यांच्यापासून यांच्या आल्या. याच घराण्यात आणि त्यानंतर आणखीन त्यांना कोणी गुरु लाभले का? त्यांना मला वाटतं मुराद खान साहेबांचे चिरंजीव होते निसार हुसेन. हा. त्यांच्या गायकीचा त्यांच्यावरती खूप प्रभाव होता. हो, हो, पण शिकले ते यांच्याकडे आणि गणपत बुवा भिलवडीकर हो, हो, यांच्याकडे त्यांनी ते शिकले. हो, हो. म्हणजे पण एकंदर लोकांच्या चर्चा आहे संबंध नाट्य क्षेत्रात ती अशी का दीनानाथांच्या गाण्यावरती जयपुरी घराण्याचा परिणाम आहे, तो आहे का? ग्वाल्हेरी चिजांचा परिणाम आहे, तो आहे का? ग्वाल्हेरचा तर आहेच कारण आहे. गुरुच त्यांचे आहे. ते होते. बरं, पंजाबी ढंग वगैरे असं काही त्यांनी मिश्रण पंजाबी केलं का? ढंग त्यांनी खूप मिश्रण केलं हा, हा, आणि त्यांनी जो आपल्या महाराष्ट्रामध्ये जे खास स्टाईल आहे हा, हा. ती कधी घेतली घेतली नाही. नाही, बरोबर आहे. आणि त्यांनी जास्त करून पंजाबी आता एक सुखदेव कथ्थक म्हणून होते. हो, हो. ते मला वाटतं बहुतेक जयपूरचेच असणार. हा. त्यांच्याकडनं सुद्धा त्यांनी काही पहाडीच्या वगैरे चिजा किंवा ठुमरी गझल असं त्यांच्याकडनं पण ते शिकले होते. पण या मिश्रणामुळे दीनानाथांचं गाणं हे इतरांपेक्षा वेगळं झालं. वेगळं अगदी वेगळं खूप तडफदार हा, हा. आणि सुरेल असं त्यांचं गाणं होतं. परत त्यांच्या त्या ताना मारत त्या ताना ते अधिक मारत असत अशी त्यांच्यावरती एक टीका होत होती त्या काळामध्ये. तर नाही तर मला आपल्याकडनं काय पाहिजे की त्या तानांचं स्वरूप या तुमच्या सगळ्या गुरूंच्या संदर्भामध्ये नेमकं तुम्ही कुठे लावता? मला वाटतं निसार खां साहेबांच्या निसार हुसेन खाच्या गाण्याचा प्रभाव होता. प्रभाव असावा. हो, कारण हो, मी हो. काही त्यांना ऐकलं नाही. हा, हा. पण त्यांच्या बोलण्यात यायचं अनेक वेळा. अच्छा, अच्छा. वयाच्या 14व्या वर्षी म्हापशामध्ये ते नाटक कंपनीमध्ये आले आणि म्हापशाला त्यांनी नाटक कंपनीमध्ये प्रवेश केला. सुरुवातीला पुण्यप्रवाहामधली किंकिणी या भूमिकेपासूनची त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर अतिशय गाजलेल्या अशा भूमिका त्यांनी केल्या. त्या भूमिकांची माहिती आज जवळजवळ सगळ्यांना आहे. सावरकरांच्या नाटकात केली, वीर वामनराव जोशांच्या नाटकात आले, पुढे तर गडकऱ्यांच्या भावबंधांमध्ये लतिकेचा अगदी वेगळा असा त्यांनी भाग हो. केला. परंतु मानापमान या नाटकाची चर्चा सगळ्यात जास्त चाललेली आहे. तर त्याकडे वळण्यापूर्वी आपल्याला असं विचारायचं की त्या काळामध्ये हे सगळं नवं होतं. आता तुमच्या ध्वनिमुद्रिका किती निघाल्या त्याचा हिशोब नाही. पण मास्तर दीनानाथांची पहिली ध्वनिमुद्रिका केव्हा निघाली आणि कोणत्या गाण्याची निघाली? बाबांची मला वाटतं पहिली ध्वनिमुद्रिका रामराज्य वियोग या नाटकातलं शांतदांत काली काही हे हो. पहिलं रेकॉर्ड अरे आहे. वा वा.
असं गंमत वाटलं. आहे. आजही तो आवाज तसाचा तसा ऐकू आणि येतोय. त्यावेळेचं रेकॉर्डिंग हा. रेकॉर्ड अजूनही आता एक विषय मोठा असा आहे की दीनानाथांनी स्त्री भूमिका फार अनेक गाजवल्या. अनेक सावरकरांच्या नाटकापासून ते वीर वामनराव जोशींच्या नाटकापर्यंत, वासुदेव शास्त्री खऱ्यांच्या नाटकापर्यंत सर्व वीरश्रीयुक्त अशा सगळ्या स्त्री भूमिका त्यांनी गाजवल्या. आणि एकदम ते मानापमानाकडे आले की त्यावेळेला तर ते मोठं नाटक होतं. हा. मानापमानामध्ये धैर्यधराचं काम म्हणजे सगळ्यात एक जबरदस्त हो. काम होतं. ते काम त्यांनी स्वीकारलं. आणि जे आम्ही वाचतो ते असं की यामध्ये धैर्यधराचं काम करताना मूळच्या ज्या चाली होत्या किंवा जे राग होते यामध्ये त्यांनी काही थोडासा बदल केला. तर ते जे बदल केले ते बदल नेमके काय झाले केले हे जरा तुमच्याकडनं ऐकायचं आणि थोडंसं संगीत ऐकायचंय. ते त्यांचं जे पहिलं चंद्रिका ही जणू, आता हे एवढं गाजलेलं मराठी रंगभूमीवरचं गाणं आहे. तर आधीचे लोक कसे गात होते, दीनानाथांनी त्याच्यात बदल काय केला हे जरा तुम्ही सांगा. नाही, बाबांनी आता आपण म्हणालात चंद्रिका ही जणू, हे जे गाणं होतं याचा ताल बदलला आणि एक म्हणायची त्यांनी आपली वेगळी एक त्याची म्हणजे हे केली होती. म्हणजे काय? आता मी सांगा. म्हणून दाखवू की जसं आपल्या असेल थोडी. मी आणि सांगते की हा. त्याच्यानंतर त्यांचं भाली रवी मी रवी मी घ्या. भाली चंद्र असे धरीला. हा. आणि एक गाणं मला वाटतं असं होतं की जे नाटकात कुणी गात नसे, त्याची चालही कदाचित केली नसे. हा, हा. आणि बाबांनी त्याच्यामध्ये जे मला स्वतःला खूप आवडतं की त्यांनी प्रेमसेवा शरण ओहो. हे गाणं राग बदलला ओहो. आणि त्याचं एक कम्प्लीट त्यांनी स्वरूपच बदललं. ते हो. असं की पहिलं गाणं आहे त्यांचं म्हणजे मी थोडंसं ऐकलेलं आहे. हा, हा. प्रेम सेवा शरण असं लोक म्हणतात. हा, हा. त्यांनी काय केलं की मुलतानी करून प्रेम सेवा शरण प्रेम सेवा शरण सहज जिंकी म्हणा सहज जिंके मना प्रेम से वा, वा. असं त्यांनी केलं होतं. हा, हा. आणि यात आपल्याला कळेल की त्या रागाचं गांभीर्य, त्या शब्दांचं गांभीर्य त्यांनी खूप बरोबर. हे केलं होतं. आपण मगाशी म्हणालात की ते नुसत्या खूप ताना मारायचे, हा. पण असं नाहीये. हा. ज्या गाण्याचा जो मूड असेल तसे त्याप्रमाणे. ते गायचे. हा. पण तरी सुद्धा मला वाटतं की चंद्रिका ही जणू हे जे पहिलं मानामधलं गाणं ते आपण आधी ऐकूया आणि हा. मग नंतर आपण भाली चंद्र असाकडे पुन्हा जाऊया.
सज्जा काला स्मरणीला भारी चंद्रनी सलीला रवी चंद्र कसा मागा हिराविता ते दीनानाथांचं सगळं गाणं जे आहे आता आपण ऐकतो आहोत ते ऐकताना मला एवढंच वाटलं की ती पिढी मोठी भाग्यवान होती की ज्यांना हे सगळं खरं ऐकायला मिळालं. दीनानाथांच्या गाण्याचं वर्णन एका गृहस्थाने असं केलेलं आहे की ते अथांग समुद्रासारखं होतं आणि त्याचबरोबर अनंत आकाशासारखं होतं. हे जेव्हा मी वाचलं तेव्हा मला असं वाटलं की अथांग समुद्र आणि अनंत आकाश याच्या क्षितिजावरती दीनानाथ उभे आहेत आणि गात आहेत असं एक चित्र आपण डोळ्यासमोर आणावं. आणि हे जे सगळं दीनानाथाचं गाणं आहे या गाण्यानं वेगवेगळे पण तर दिलंच, परंतु एक असा उल्लेख आहे कुठेतरी की त्यांनी एक वेगळ्या पद्धतीचं असं एक गाणं म्हटलं. सावरकरांचं काहीतरी गाणं कुठच्या तरी नाटकातलं त्याचा सगळाच ढाचा वेगळा आहे. ते गाणं कोणतं? आपण समय सखाबद्दल म्हणता? हो हो हो. समय सका नाही मी जाता बसून आता जाता बसून आता बघत वाट सकले बघत वाट सकले मी दारी बसून आता दारी बसून आता मानिनादा मानिनादा गोडी गुलाबी गुना सजाती मानिले सजाती मानिले युद्ध ऋतुन्याता युद्ध ऋतुन्याता शत्रुकंठी पाशा ताजिया ताजिया शत्रुकंठी पाशा आलिंगनाता भेटीन कतुन्याता भेटीन वा. हे जे सर्व गाणं आहे आता हे सावरकरांचं गीत, तर सावरकरांचा सुद्धा असं दिसतं की प्रभाव आहे दीनानाथांच्यावरती. हो, त्यांची सावरकरांची आणि त्यांची फारच मैत्री होती. मी असं म्हणेन की त्यांची फार भक्ती होती सावरकरांवरती. वा. आणि त्याची लहानशी गोष्ट म्हणजे बाबा ज्या वेळेला सांगलीला होते त्यावेळेला अनेक वेळेला तात्या यायचे तिथे आणि त्यांच्याबरोबर अशा काही ठिकाणी जाऊन म्हणजे सहभोजन अरे वा, चालायचं. हा. आणि आमच्या घरा शेजारीच
एक हे होते म्हणजे हरिजन नवरा वाले. बायको. हा. आणि त्यांचा मुलगा होता, हा. त्याचे डोळे नव्हते, हा. आंधळा झाला होता देवीमुळे. आणि मुलगी होती पद्मा, तिला त्यांनी शिक्षण पण दिलं होतं. हा. आणि त्या मुलासाठी माझ्या वडिलांनी जाऊन तिथं स्वतः सगळं उभं राहून त्याला एक दुकान घालून दिलं होतं. वा. आणि त्याच्यासाठी सामान ते मुंबईहून घेऊन यायचे नेहमी. अच्छा. काय आणायचे? काही म्हणजे बिस्किट, गोळ्या. गोळ्या वगैरे. अरे, हा. ते सगळं त्या सांगलीमध्ये घडलं. हा. हा. एक आता विषय असा आहे की अनेक गोष्टी देनाबद्दल सांगितल्या जातात की ते ज्यावेळेला नाटक कंपनीत नव्यानं आले, आता आपण धैर्यधर गाणी ऐकत होतो, तर केशवराव भोसलेंचं नाव घेतल्याशिवाय तर काही हो. मनापणाचा विचार होऊ शकत नाही. खरंय. परंतु ज्या वेळेला दीनानाथ लहान असताना 14 वर्षाचे असताना तिथं होते, त्यावेळेला एक दिवशी केशवराव भोसले आले आणि मुजुमदारांना म्हणाले की तुमच्याकडे जो नवा मुलगा आलेला आहे तो मला बघायचा आहे. तर हकीकत अशी आहे की दीनानाथ विटीदांडू खेळत बसलेले आहेत. आता तुम्हाला काय त्यातलं आठवतं मला माहित नाही, कारण तुम्हाला ती सांगितलेली ऐकलेली हो. गोष्ट. परंतु मला विचारायचं असं की त्या कथेत असं दिसतंय की शेवटी दीनानाथ असं म्हणतात की त्यांना जर माझं गाणं ऐकायचंच आहे हम्म. तर त्यांना म्हणावं जरा बाजूने एक फेरी मारा आणि जाता जाता मी त्यांना 4 ताना ऐकवतो. असं दीनानाथाने उत्तर दिले. हो, असं मी पण वाचले. वाचले. तर हा जो आत्मविश्वास होता, हे आत्मविश्वास हेच त्यांच्या सबंध जीवनाचं असं एक सार आहे का? हो. अतिशय म्हणजे आत्मविश्वास तर होताच त्यांचा. हा, हा. आणि विलक्षण श्रद्धा होती श्रद्धा होती. देवावरती, मंगेशावरती विलक्षण श्रद्धा होती. यामधनं एक दुसरा भाग असा दिसतो की त्यांनी ताजे वफामध्ये वगैरे जी कामं केली, हा. त्यामुळे त्यांच्यामध्ये तो पंजाबी ढंग वगैरे तुमच्या त्या सगळ्या गोष्टी आपण मगाशी घेतल्या, परंतु ते मराठी प्रेक्षकाच्या बाहेर सुद्धा ते अतिशय लोकप्रिय झाले. हो. आणि त्यांना एका अर्थानं मराठी आणि मराठीच्या बाहेरच्या क्षेत्राची अशी त्यांना फार चांगली लोकप्रियता मिळाली. तर एक असं काहीतरी उल्लेख वाचला होता की त्यांनी एक कानडी काहीतरी कानडीत सुद्धा एक गाणं म्हटलं होतं. ही गोष्ट खरी हो का? हो. आणि त्यांना कर्नाटक म्युझिक आवडायचं पण. हा, हा. आणि त्यांचं एक रेकॉर्ड पण आहे, हा, हा. नन्नू ब्रोवणी म्हणून. मला वाटतं त्यांना भाषांच्या वेगवेगळ्या गाण्याची एक आवड पण होती. ते हम्म. काही पंजाबी गीत पण म्हणायचे. हा, हा. आणि त्यांना जसं कानडी म्युझिक आवडायचं तसं पंजाबी पण हो, आवडायचं. हो, हो. आणि त्यांनी पंजाबी काही पहाडीचे वगैरे वेगवेगळे हा, हा. ठुमरी वगैरे असे शिकले होते ते. हो, हो. पण आपल्याला 2 गाण्यांचा आधी उल्लेख करूया की पहिली गोष्ट अशी की शिवरामी वंदिले हम्म. हे जे गाणं होतं हे आधीचा धैर्यधर बोलतच नसे, तर ती काय झालं मग ह्याने कसं सुरू केलं, कुठच्या रागात सुरू केलं, त्याची चाल कशी लावली, त्याची थोडीशी ओळख तुम्ही नाही, करून द्या. मला त्यातलं विशेष माहिती नाही, पण हा, त्यांनी ते गाणं गायलं जात नव्हतं हा, हा, आणि त्या गाण्याची बाबांनी चाल केली होती. हा, हा. आणि ते अतिशय छान गायचे. लोकप्रिय एकदम. झालं. हो, आणि लोकप्रिय होत असतं. हा. त्यात एक उल्लेख असा आहे की एक वैदर्भी असा प्रेक्षक होता की त्यांनी जेव्हा शिवरामी वंदिले ऐकलं तेव्हा तो व्यासपीठ रंगभूमीवर आला, हं. रंगमंचावर आला हं. आणि त्याने आपल्याकडे चांदीची मूठ असलेला तो जो दंडा होता तो त्यांना बक्षीस दिला अच्छा. आणि त्यांना सांगितलं की असाच तू जन्मभर गात राहा. असा परिणाम करणारे हे गाणं आधीचे लोक का गाळत होते या प्रश्नाचं कोडं आम्हाला सुटलेलं नाही. तुम्हाला काही माहित नाही, असेल तर? नाही, हा. मला यातलं काही माहिती नाहीये, कारण का त्यांनी ते गाणं गायलं होतं मला खरंच कल्पना नाही. हा. पण ते गाणं होतं फार छान. आणि मला वाटतं ते गाणं जास्त चांगलं व्हायचं कारण बाबांची चाल आणि बाबांची गाण्याची पद्धत, हो, हो. त्यामुळे ते जास्त चांगलं वाटत. गाजलं. आता त्यांचं जे दुसरं सगळ्यात चांगलं गाणं गाजलं ते म्हणजे परवशता परवशता पाशदेवी. पाशदेवी. तर ती जी हकीकत आहे ती सिमल्याची हकीकत आहे. आपल्याच तोंडून ते ऐकायला मिळाली तर अधिक बरं.
नाही, शिमल्याला त्यांना बोलवलं होतं. पण अगदी ऐन वेळेवरती मला वाटतं गव्हर्नरना इकडे यावं लागलं मुंबईला. पण त्यांच्या त्या सगळ्या लोकांसमोर त्यांनी परवशता पाशदेवे गायला हे त्यांचं धाडस मोठं होतं. बरोबर आहे. त्यांच्यामध्ये एक असं दिसतं की सावरकरांच्या प्रभावामुळे असेल, अतिशय अनेकांच्या एक देशभक्तीची भावना देशभक्त जबरदस्त होती. होतेच ते. आणि त्यांनी जेवढी नाटकं लिहून घेतली हा. त्यात तुम्हाला ते सारखं सतत दिसेल. दिसेल. हा, कारण रणदुंदुभीमध्ये तेच होतं, संन्यस्त खड्गामध्ये खड्गामध्ये पण तेच होतं. आणि त्यांना जरा असे लढाई वगैरे करण्याच्या भूमिका स्वतःला आवडायच्या, तलवारी तलवारी वगैरे. पण एक दिसते असं की ते लिलित गो काही त्यावेळेला नव्हते, पण त्या कॉन्सिलच्या पुढे हे हा. संबंध परवशता पाशदैवे आणि ज्यांच्या गळा लागला हो. भारताच्या स्वातंत्र्याचं गीत त्यांनी शिमल्याला हो, कॉन्सिल पुढे गायलं. हो. ते मला वाटतं आपण श्रोत्यांनाच ऐकवलं पाहिजे. आणि ते गीत अतिशय आता अजूनही आपण- लोकांच्या मनामध्ये आहे. परवशता पाशदैवी ज्याच्या गळाला लागला. 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 सजीवपणी घडती साधे, सजीवपणी घडती साधे, मरण भोग त्याला. परवशता पाशदैवी ज्याच्या गळा लागला. ज्याच्या गळा लागला. परवशता पाशदैवी ज्याच्या गळा लागला. असून खात मालक घरचा, असून खात मालक घरचा, म्हणती चोर त्याला. परवशता पाशदैवी ज्याच्या गळा लागला. ज्याच्या गळा लागला. ज्याच्या गळा लागला. ज्याच्या गळा लागला. परवशता पाशदैवी ज्याच्या गळा लागला. मातृभूमी ज्याची त्याला, मातृभूमी ज्याची त्याला, होत बंदिशाला. परवशता पाशदैवी ज्याच्या गळा लागला. परवशता पाशदैवी ज्याच्या गळा लागला. हो, गळा लागला. परवशता पाशदैवी ज्याच्या गळा लागला. आता आपण नाटकाबद्दल पुष्कळ बोलतो आहोत, पण थोडंसं त्यांचं कौटुंबिक जीवन कसं होतं ते आपल्याकडनं ऐकायचंय. आपल्या आई म्हणजे माईने हा जो संसार त्यांच्याबरोबर केला, हा केवढा कष्टाचा संसार असेल की एकीकडे नाटक कंपनी आहे, मग चित्रपट कंपनी आहे, आणि हे सर्व चालू असताना त्यांचा स्वभाव कसा होता, ते कसे घरामध्ये वागत होते? बाबा आमचे म्हणजे आम्हाला जर विचाराल तर आम्हाला त्यांची भीती जास्त भीती वाटायची. जास्त वाटायची. पण ते घरी अतिशय म्हणजे नॉर्मल असायचे. म्हणजे असं नाही की बा हा. काही वेगळं आहे. पण आमच्या सगळ्यांवरती त्यांचं खूप प्रेम प्रेम. होतं. आम्हाला घेऊन बसणं हा. आणि माईच्या. पण त्यांच्यामध्ये एक मात्र होतं की अतिशय त्यांना हे आवडायचं नाही की बा नऊवार साडी नाही नेसली. हो, सनातनी होते. अतिशय. अच्छा. हा, त्या एवढ्या बांगड्या घातल्याच पाहिजे, ते कुंकू असंच असलं पाहिजे, वा. पावडर लावता कामा नये, मुलांनी काही असे फुग्याचे विग्याचे बाह्या असलेल्या फ्रॉक घालायचे नाही. बरं. हे सगळं आमच्या बाबतीत त्यांचं असायचं. हा. पण प्रेम मात्र खूप करायचे आणि एक शिस्त होती त्यांच्यात. ते नुसतं त्यांनी बघितलं की आम्हाला कळायचं की आपण चुकलो आहोत काहीतरी. पण असं त्यांनी कधी केलं नाही किंवा मारलं आम्हाला किंवा घाबरवलं, असं नाही. तुम्ही लहान होता सगळे पण त्याच्यात. तरी सुद्धा हा. त्यांच्या याच्यात कधी असं हे आलं नाही. पण एक सांगा की त्यांना अशी म्हणजे इच्छा होती की तुम्ही नाटकात जाऊ नये, नाही. तर तुम्ही त्यांचं नाटक पाहिलं का कधी जाऊन? अनेक वेळा पाहिलीत मी, पण पाहिलीत. चोरून जास्त. चोरून जास्त. त्यांना आवडायचं नाही. अच्छा. आणि पुण्याला एकदा असं झालं की मी माईला सांगितलं, म्हटलं बाबांचं आज नाटक पाहायचंय मानापमान आणि मला जायचंय. हा. तर ते म्हणाले की तू सुरू झाल्यावरती जा आणि लांब कुठेतरी बस. हा, हा, तर त्याप्रमाणे आम्ही गेलो हा, हा, आणि जाऊन तिसऱ्या चौथ्या रांगेमध्ये कोपऱ्यात बसलो. हा, हा. मी, आशा, मीना, आम्ही सगळेच होतो, उषा. आणि मला वाटतं पहिल्यांदा आल्याबरोबर माता दिसली त्यांचं गाणं असतं. तर त्यांची एक सवय होती की ते आले स्टेजवरती की कम्प्लीट ऑडियन्सकडे एकदा असं करून बघायचे आणि त्यांचे डोळे अगदी असे चमकायचे. आणि असं बघितलं त्यांनी आणि त्यांचे असे डोळे आमच्यावर स्थिर झाले अरे वा. आणि एवढे मोठे डोळे केले.
तुम्हाला पाहिलं नाही. आम्ही पळालो सगळे. बरं, या सगळ्या गर्दीमध्ये तुमचं गाणं चालू आहे ना एका बाजूला, तर तुम्ही पहिल्यांदी सगळं सोलापूरची मैफल झाली, सगळे जलसे झाले, तर तुम्ही एक नभोवाणीवरती जाऊन रेडिओवरती तुम्ही गायलात. हो. ते गाणं कोणतं? मी तेच सौभद्रातलीच गाणी गायली होती हा. नारदाची. हां, हां. एक राधाधरम मिलिंद हां, हां. आणि पावनावा म्हणा. हो, हो. आणि माझ्या वडिलांचे मित्र होते बुखारी साहेब, हां, हां. तर त्यांनी मला बोलवून घेतलं होतं आणि मला वाटतं एक 10-15 मिनिटं गायले होते मी. हो, हो. आणि तो कार्यक्रम माझा खूप चांगला झाला असं त्यावेळेला सगळ्यांनीच येऊन मला हो, सांगितलं हो. होतं. किती वर्षाच्या होता तुम्ही तेव्हा? मला वाटतं 12 किंवा 11 किती असेल? 12 असेल. 12 माझ्या वर्षाचे. वडिलांच्या मृत्यूच्या अगदी थोडंसं थोडे आधीच दिवस झालं. आधी. त्याचा एक उल्लेख असा आहे की तुम्ही जेव्हा ते नभोवाणीवरचं गाणं म्हणून परत आलात, हं. तर त्यावेळेला आईना ते असं म्हणाले की आता मला माझा सूर्यास्त दिसतो आहे, पण त्याच वेळेला माझ्यासमोर सूर्योदय सुद्धा दिसतो आहे आणि माझ्या सर्व आशा आकांक्षा तुम्ही पुऱ्या कराल, अशा तऱ्हेचे उद्गार त्यांनी काढले. याची कारणं आपल्याला माहित आहेत की त्यांना ज्योतिष कळत होतं. हो. हा एक प्रश्न होता. तर हे जे ज्योतिष होतं हे त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना सहाय्यभूत होत होतं का त्यांना हो. मार्गदर्शक करत नाही, होतं का? ज्योतिषांनी त्यांनी पुष्कळ गोष्टी केल्या आहेत. जसं जाणल्या? त्यांच्यावरती केस झाली होती हां. तेव्हा ज्या वेळेला त्यांची म्हणजे सुरू झाली होती इथं हा, केस, तर मधून अधून ते सांगलीला यायचे. हं, हं. तर ज्या दिवशी त्याचा निकाल होता अं, त्या दिवशी मला वाटतं ते तिथंच होते आणि त्यांनी हे मांडलं होतं असं कुंडली. कुंडली. आणि माईला त्यांनी सांगितलं की आज 11 नंतर मी सुटतोय, अच्छा. ही केस संपते. आणि हा. खरोखर तसं झालं. हो, हो. म्हणजे हे एक त्यांना माहिती होतं. दुसरी गोष्ट आमच्याबद्दल तर त्यांनी सांगितलंच होतं, हां, हां. पण स्वतःच्या मृत्यूबद्दल सांगितलं होतं. अच्छा. हो, हो. आणि ती गोष्ट म्हणजे साधारण 8 दिवस आधी हो, हो. त्यांचा मृत्यू झाला त्या दिवशी शुक्रवार होता. हां, हां. आणि आदल्या शुक्रवारी शेजारी कोणाचा तरी असा मृत्यू झाला होता. आणि तेव्हा त्यांनी माईला सांगितलं हां. की येत्या शुक्रवारी 11:20 अरे वा. जर मी राहिलो हो, हो. तर मी 80 वर्षापर्यंत राहीन वयाच्या. हो, हो. आणि ही जर माझं हे गंडांतर जर टळलं नाही हो, हो. तर मी 11:20 मी नाही आहे या जगात. अरे वा. आम्ही चेष्टा केली, हसलो वगैरे. हो, हो. आणि खरोखरी हां. 11:20 त्यांचा प्राण गेला. हो. त्याच्या आधीचे 2 फार गंभीर प्रसंग आहेत. एक प्रसंग असा आहे की कृष्णार्जुन युद्ध, म्हणजे तो इतिहासात आपल्याला जायला वेळ नाही, की नाटक कंपनीची संबंध चांगली चालवली. नंतर चित्रपटसृष्टीकडे ते वळले. पुन्हा नाटक कंपनी त्यांनी सुरू केली आणि त्या चित्रपटसृष्टीच्या वेळेला कृष्णार्जुन युद्धाचा जो काही प्रसंग होता, त्यावेळेला ते घोड्यावरनं पडले. हो. त्यावेळेला त्यांना कोणीतरी एक पुन्हा माणूस भेटला. ते काय झालं होतं? घोड्यावरनं ते पडल्यानंतर त्यांच्या पायाला नेहमी सूज यायची हां, आणि हां. चालायला त्रास व्हायचा. हां, हां. तर त्यावेळचे जे आपले जंगली उपाय होते हां. त्यात एक तुंबडी लावायचा प्रकार होता. हो, हो. तर तसा एक माणूस निघाला होता आणि त्याला त्यांनी बोलवलं हां. आणि पायाला त्यांनी तुंबड्या लावून घेतल्या. हं, हं. आणि नंतर तो म्हणाला की मालक, आपण दीनानाथरावना गातात ते. तर हो. तर गाणं आवडतं. तर तू गातोस की नाही? हो. तू गातो म्हणाला. म्हणून दाखव की. आम्हाला सगळ्यांना बोलवलं, माईला वगैरे सगळ्यांना. आम्ही सगळी मुलं वगैरे बसलो होतो. त्यांनी गायला सुरुवात केली आणि गाण्याचं मला वाटतं 15व्या अध्यायातलं जे आहे ऊर्ध्वमूल मधशाखम, त्याचंच त्यांनी मराठी केलेलं होतं असं का? की एका डोंगरावर झाडं, हो. खाली फांद्यावरती मुळं, हो, असं हो. काहीतरी होतं. हां, हां. आणि माझे वडील डोळ्यात पाणी आलं त्यांच्या हो, आणि म्हणाले, पहा कसं कुठं काय असतं, कसा गातोय बघा. हो, हो. गाणं ऐकलं, माईला सांगितलं त्याला जेवण दे. हां. त्याला जेवायला घातलं समोर बसून ना, हो, हो. पैसे दिले आणि म्हणाले आता माझ्याजवळ आणि दुसरं काही नाही तुला द्यायला. हं, हं. तर त्यांचा एक नाटकातला पटका होता मानापमानमधला, हो, हो. तो त्याला काढून दिला. हो. तर हा एक त्यांच्या जीवनाचा असा एक हे होता. आणि असंही झालं पुढे की ते शेवटी एक गोव्यामध्ये त्यांनी एक फेरी हो. मारले. त्यांच्या मृत्यूच्या मला वाटतं एक साधारण 15 दिवस आधीची गोष्ट असेल. हां, हां. 15 किंवा 20 दिवस ते गोव्याला गेले. हां. अचानक त्यांनी सांगितलं मी गोव्याला जाणार आहे. माई म्हणाली नका जाऊ, तुमची तब्येत बरी नाही. त्यांना हां. त्रास होत होता. तो म्हणे काय नाही होणार, मी जाऊन येतो, अजून आहे टाइम. आणि गेले गोव्याला. गोव्याला गेल्यानंतर नंतर आम्ही असं ऐकलं ज्यावेळेला ते परत आले तर बॅग नाही, सामान नाही, काही नाही, फक्त अंगावरचे कपडे, धोतर, हो, हो. सदरा आणि वरती टोपी. हो, हो. तर माईने विचारलं काय झालं. हां, हां. मग त्यांनी सांगितलं की मी सगळ्यांना देऊन आलो. हो, हो.
आणि त्यांच्या मृत्यूनंतर तिथल्या काही लोकांनी मग आम्हाला सांगितलं, हा. की ते आले होते त्यावेळेला त्यांनी सांगितलं, की आता नाही येणार हं, हे हा. शेवटचं आहे. हो हो हो. आता परत नाही येणार. हा. तर कोणाला अंगठी दिली, कोणाला पांघरूण दिलं, कोणाला घड्याळ दिलं, असं सगळं देऊन ते परत हो, आले. हो, हो. आणि त्यानंतर त्यांचं हे झालं. आयुष्याची अखेर मोठी अगदी जबरदस्त आहे. जबरदस्त आहे. पण एवढं इतकी संकट आली, सगळे दोस्त सोडून गेले, सगळ्यांनीच त्यांच्याकडे म्हणजे पाठ केली. पण ते आतून कधी अशी म्हणजे हिंमत त्यांची ही झाली नव्हती. कधी नाही, खचले नाही, नाही. खचले नाहीत ते. तसेच होते आणि म्हणायचे ठीक आहे, चालेल. आणि मला आठवतं, की त्यांच्या मला वाटतं मृत्यूच्या एक 5-6 दिवस आधी असेल, की मला त्यांनी बोलावून सांगितलं, की हा तंबोरा हो, हो. आणि ही चिजांची वही हे माझ्याकडनं तुला. वा, वा. मुलांसाठी मी काही ठेवलं नाही. हा. माईला पण हेच सांगितलं, हा, हा. की तुमच्यासाठी मी पैसा, बँकेत पैसे वगैरे असं काही नाहीये. हा, हा. पण हे मात्र आहे. वा, वा. मला असं वाटतं की तंबोऱ्याला ते साधू पुरुषच म्हणत असत. हो म्हणायचे. तो अगदी साधू पुरुष तुम्हाला दिला अगदी अगदी. आणि तुमच्या रूपानं आज कल्पवृक्ष. आणि मला ते नेहमी म्हणायचे, की हा साधू पुरुष कोपऱ्यात बसलेला आहे, हा. ह्याच्यावर धूळ पडू देऊ नका. वा, वा. हे ते नेहमी म्हणायचे. सुखदासाची दुनिया, सुखदासाची दुनिया, जशी फुले गळत पाकळी पाकळी, उमलती नाही कधी काजा. सुखदासाची दुनिया, जशी सुखदासाची दुनिया, जशी फुले गळत पाकळी पाकळी, उमलती नाही कधी काजा. सुखदासाची दुनिया, परंतु सुंदर कळ्या पातळ्या फुलती जगिया, विसरना हे वैतागी दुनिया. सुखदासाची दुनिया, जगिया सुखदासाची दुनिया. सुखदासाची दुनिया. लावूनिया बाबा गेला कल्पवृक्ष सन्नीसाठी, लावूनिया बाबा गेला वैभवाने बहरून आला, याल का हो बघायाला, याल का हो बघायाला. तुम्ही गेला आणि तुमचा देव पण नावाने, तुम्ही गेला आणि तुमचा देव पण नावाने, सप्त स्वर्ग चालत येता पण तुमचे कळे, गंगिकाठी घर हे अपुले, तीर्थक्षेत्र काशी झाले, गंगिकाठी घर हे अपुले, तीर्थक्षेत्र काशी झाले. तुम्हावीण शोभा नाही वैभवाच्या देऊळाला, वैभवाचा देऊळाला, वैभवाचा देऊळाला. कल्पवृक्ष